मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा कोणतेही मंत्री असतील जे गंभीर स्वरूपाचा गुन्हा करतात आणि 30 दिवसांहून अधिक काळ अटकेत राहतात, तर या सर्व प्रमुख पदांवरील नेत्यांना जर त्यांनी असं काही केलं असेल तर त्यांच्या पदावरून हटवण्याची तरतूद असलेले विधेयक काल म्हणजेच 20 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडलं। आता या विधेयकावरून संसदेत मोठा गदारोळ देखील झाला। सोबतच विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध देखील केला। आता हे विधेयकात काय काय म्हटलेलं आहे याचा सविस्तर व्हिडिओ मी कालच केलाय, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला तो सजेस्ट होईलच। पण अगदी थोडक्यात सांगतो, जर कोणता मंत्री पदावर असणारा नेता किंवा तो मुख्यमंत्री असेल तसेच देशाचे पंतप्रधान असतील, ते जर असा काही गुन्हा करतात ज्यात त्यांना 30 दिवसांसाठी अटक होते, अशा नेत्यांना 31व्या दिवशी त्यांच्या पदावरून सक्तीने हटवलं जाऊ शकतं। मग त्याने राजीनामा दिला असेल किंवा नसेल दिला, तो व्यक्ती पुढे त्या पदावरती 31व्या दिवशी काम करू शकणार नाही आणि हा कायदा जम्मू काश्मीर पासून केंद्रशासित प्रदेश या भागात सर्वांनाच लागू होईल, असे ते विधेयक जे आहे ते काल अमित शाह यांनी सभेमध्ये मांडलेलं आहे। आणि हे विधेयक अमित शाह यांनी सभागृहात मांडल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध देखील झाला। आता हा विरोध का होतोय, यामागे विरोधकांचं काय म्हणणं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधेयक आणला ज्यात म्हटलं गेलं की एखाद्या मंत्रीने किंवा मुख्यमंत्र्याने किंवा पंतप्रधानांनी देखील गुन्हा केला आणि ते 30 दिवसांसाठी अटक झाले तर त्या पदावरून त्यांना काढण्यात येईल, असं जे विधेयक आहे 31व्या दिवशी पदावरून काढण्यात येईल असं जे विधेयक आहे ते त्यांनी एका सभागृहामध्ये मांडलं अमित शाह यांनी। त्यानंतर काही सदस्यांनी थेट शहांसमोर त्या विधेयकाच्या प्रती फाडून फेकल्या, मात्र तरीही हे विधेयक आता संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले। मात्र याच एका विधेयकावरून ठाकरेंच्या शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। अमित शाह यांनी नैतिकतेच्या आणि साधन सुचितेच्या नावावरती फक्त विरोधकांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांना तुरुंगात टाकायला हे सगळं केलेलं आहे, असं ठाकरेंची शिवसेना म्हणते। आता ती का म्हणते तर त्यांचं म्हणणं आहे की आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्र्यांनी जे घोटाळे केलेले आहेत त्या गुन्ह्यांना तुम्ही काय सोन्याच्या तराजूत तोलणार आहात का? आता या सगळ्यांचे गुन्हे केंद्र सरकार दडपणार आणि नव्या कायद्याचा फक्त बडगा विरोधी पक्षाला दाखवणार। मोदी, शहा, फडणवीस यांच्या पोटात भीतीचा गोळा आलाय आणि विरोधकांची एकजूट झाल्यामुळे भयग्रस्त ते झालेत आणि या लोकांनी नवे संशोधक विधेयक आता आणलेलं आहे, अशी टीका जी आहे ही ठाकरेंनी केली। तसंच यावेळी हे विधेयक नेमकं कशासाठी आणलंय याबाबत मोठा दावा सामनातून करण्यात आला। हे संविधान संशोधन विधेयक नक्की कोणासाठी आणले जात आहे असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारची मनीषा जी आहे ती स्वच्छ नाहीये, आपल्या राजकीय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी हा नवा फासाचा दोर आवळला जातोय आणि या कायद्याद्वारे केंद्र सरकार, जे ते भाजप मित्र पक्षांची सरकारे नाहीयेत, तेथील मुख्यमंत्री मंत्री यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करतील आणि चौकशी लावतील व ईडी, सीबीआय असे पथके सरकारी निवासस्थानी घुसवून त्यांना अटक करतील आणि त्यानंतर हा जो विधेयक आहे त्याची अंमलबजावणी होईल, अशी टीका आणि दावे सामनातून करण्यात आले। पुढे सामनातून म्हटलंय विरोधकांची सरकारे पाडण्याचा आणि त्यांना अस्थिर करण्याचा हा नवा कायदा आहे। मोदी, शहा त्या मुख्यमंत्र्यांना संदेश देतील, अटक आणि सरकार वाचवायचे असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा। त्यात देखील सध्या या कायद्याची सगळ्यात जास्त भीती आंध्रचे चंद्राबाबू नायडू व बिहारचे नितीश कुमार यांना आहे। या दोघांनी पाठिंबा काढून घेतला तर मोदी शहांचे सरकार कोसळेल, त्यामुळे नायडू, नितीश कुमार अशा हालचाली करण्याआधीच त्यांचा कार्यक्रम करण्यासाठी हे विधेयक आणले आहे काय असा प्रश्न देखील शिवसेनेच्या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणण्यानुसार नवीन कायद्याचा एकमेव हेतू फक्त आणि फक्त विरोधकांना गुडघ्यावर आणायचा एक प्रयत्न आहे असंच म्हटलं जातंय आणि देशात हे जे सुरू आहे
त्या विरोधात सर्वच स्तरांवरती आवाज उठवायला हवा असं म्हणत या कायद्याला तीव्र विरोध करण्याचं आवाहन देखील ठाकरेंनी सर्व विरोधकांना केल्याचं आता पाहायला मिळतंय। तुम्हाला काय वाटतं, भाजपशी गद्दारी कराल तर मुख्यमंत्री पद गमवाल हाच एक यामागे उद्देश आहे का, की विधेयक खरंच भ्रष्टाचार आणि नेत्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचं एक विधेयक आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।